नमस्कार, समृद्ध कोकणमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत माझ्या आजीच्या हातची रेसिपी अळूचे गाठे. हे कोकणामध्ये प्रसिद्ध आहेत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाठे करून घ्यावे. हे बघा, आपले गाठे तयार आहेत. अशा प्रकारे सगळे गाठे तयार करून घेऊन छान स्वच्छ धुवून घ्यावे. त्याच्यानंतर वाटण्यासाठी खोबरं, लवंग, लसूण घ्यावी. ते खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यावे. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपलं वाटण तयार होईल. तुमच्या सोयीस्कर भांड्यामध्ये तुम्ही पहिलं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो टाकायचा आणि ते छान परतून घ्यायचे अगदी कांदा लालसर होईपर्यंत. ही माझी आजी. आणि आमच्याकडे गाठे सगळ्यांना खूप जास्त आवडतात. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडतील. तर अशा प्रकारे कांदा जरा छान कोंबला पाहिजे, कांदा टोमॅटो छान शिजला पाहिजे. त्याच्यानंतर गाठे टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर भाजी छान अशी परतून घ्यायची व त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद. हळद टाकून झाल्यावर आपण तिखट टाकणार आहे. आम्हाला इथे छान झणझणीत लागतं त्यामुळे आम्ही जास्त टाकलं आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला किती पाहिजे तेवढं तिखट टाका. व त्याच्यानंतर आपण टाकूया कोकम टाकले. त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकायचं. आपलं केलेलं वाटण आपण इथे टाकणार आहोत, खोबरं, लवंग आणि लसणाचं. त्याच्यानंतर छान आपण आपली भाजी परतून घेणार आहोत. छान परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पाणी टाकायचं, कारण का पावसाळा असला तर मग ते पानं जरा ओलसर असतात आणि आता सुकी असतात ते बघा. त्याच्यानंतर झाकण टाकून त्याच्यावर एक पेलाभर पाणी टाकायचे. छान वाफवून घ्यायची भाजी. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा अळूचे गाठे. ही माझी आजी. सो रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.